गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कोर्ट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या ठिकाणी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्चचं आयोजन करण्यात आलंय। या शांती मार्चमध्ये महाविकास आघाडी, जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती आणि सामाजिक संस्था, संघटना व इतर समविचारी पक्ष, संघटना यांचे सदस्य आणि पदाधिकारी सहभागी झालेले पाहायला मिळतात। खासदार वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल, आमदार सचिन अहिर हे देखील या मोर्चात सहभागी झालेले पाहायला मिळतात। मवियाकडून या शांती मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कोर्ट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शांती मार्चमध्ये महाविकास आघाडी, जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती, संस्था, संघटना सहभागी झालेले पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चित निलम, एकंदरीत जनसुरक्षा विधेयक जे नुकतेच झालेलं अधिवेशन मंजूर करण्यात आलेलं होतं त्याला विरोध करत आता महाविकास आघाडीतील वेगवेगळे पक्ष असतील किंवा जनसुरक्षा विधेयक विरोधी जी संघर्ष समिती होती त्यांच्या नेत्यांनी एकत्रित मिळून हा लॉंग मार्च काढलेला आहे आणि हा शांती मार्च आहे तो हायकोर्ट जवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होऊन आता मंत्रालयाच्या मुख्य चौकापर्यंत पोहोचलेला आहे। इथून आता मंत्रालय शेजारी असलेल्या महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत हा रॅली काढण्यात येईल। त्या ठिकाणी खासदार वर्षा गायकवाड आहेत, ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर आहेत, हे सर्व नेते मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील। विशेष म्हणजे जी जनसुरक्षा विधेयकासाठी समिती स्थापन केली होती त्या समितीमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचाही समावेश होता आणि अर्बन नक्षलवादासारखे काही शब्द आहेत ज्याच्यावरती त्यांनी विरोध केलेला होता, ते शब्दही वगळण्यात आलेले होते। मात्र आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून या संदर्भात आंदोलन करण्यात येत आहे। भाजपने सुद्धा या संदर्भात टीका केलेली होती की कशा प्रकारे महाविकास आघाडीकडून या संदर्भात दुटप्पी भूमिका घेतली जात आहे। एकीकडे समितीमध्ये हरकती नोंदवायच्या, त्या मंजूर झाल्यानंतर मोर्चा काढायचा, परिणामी जनसुरक्षा विधेयक जरी मंजूर झाला असलं तरी या कायद्यावरून आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगताना पाहायला मिळतोय। जी, कशा प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात येतात आणि त्यांच्या हातात फलक सुद्धा पाहायला मिळतात, त्यावर काय लिहिण्यात आलेलं आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितच जनसुरक्षा कायदा हा जे कट्टरतावादी आहेत, संविधानाला मानत नाही, त्यांच्या विरोधात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र हा कायदा लोकशाही विरोधी असून हुकुमशाही करणारा कायदा आहे असं म्हणत महाविकास आघाडीने एकंदरीत आता महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करत कुठेतरी ही हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या पोस्टरच्या माध्यमातून केलेला आहे आणि गांधींच्या देशात असा हिटलरचा कायदा चालणार नाही, त्यामुळे हा जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी आहे ही आता या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। नीलम जी, चेतन, हा मार्च कुठून कुठपर्यंत आहे त्या संदर्भात काय माहिती? आता आपण पाहतोय मंत्रालयापर्यंत हा शांती मार्च आता या ठिकाणी पोहोचलेला आहे। निश्चित आता मंत्रालय नजीक असलेल्या महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत हा शांती मार्च काढण्यात येणार आहे आणि आता मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत हा मोर्चा पोहोचल्याचं आपण पाहतोय आणि थोड्याच वेळामध्ये अवघ्या 5 मिनिटांमध्ये महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत आपल्याला हा मोर्चा गेल्याचं पाहायला मिळेल। नीलम जी, चेतन, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतो या ठिकाणी मवियाकडून शांती मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अनेक संस्था, संघटना या मार्चमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी शांती मार्च हा मवियाकडून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। घोषणाबाजी करत आणि या ठिकाणी हातात फलक घेऊन या ठिकाणी आपण पाहतोय हा मार्च, शांती मार्च हा काढण्यात आलेला आहे। विरोधात आता एकंदरीत महाविकास आघाडी असेल आक्रमक झालेली आहे। हा शांती मार्च निघालेला आहे डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत। आपल्या सोबत मुंबई अध्यक्ष आहेत काँग्रेसच्या आणि खासदार वर्षा गायकवाड। वर्षाताई, काय सांगाल या कायद्याविरोधात तुम्ही आता रस्ता उतर? बिलकुल, या देशाचे संविधान आणि या देशाची लोकशाही हा देशाचा आणि त्याबरोबर महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही हा
संदेश देशवासियांना देऊ इच्छितो की ज्या तऱ्हेने सत्य अहिंसा आणि सद्भावना ही महात्मा गांधीजींची तत्व होती आणि त्या तत्वावर चालण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत आहोत. आपल्याला माहिती आहे की हा नक्षल अर्बन नक्षलवाद हा शब्द कुठून आला? शेतकरी आंदोलनातून हल्ला हा शब्द आहे. दुर्दैवाने शेतकऱ्याला तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी वेगळे वेगळे शब्द करून त्यांना त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. ते कशाही नातेवाईक आहेत. पण मला वाटतं ऑलरेडी केंद्र शासनाने जे असल्याबद्दल कारवाई करतात. मग असं असताना अर्बन नक्षलवादाच्या खाली हा नवीन कायदा तयार करून लोकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न चाललाय. संविधानावर हा मोठा घाला आहे, लोकशाहीवर हा घाला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या आणि लाल बहादूर शास्त्रीजींच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही लॉंग मार्च करत आहोत. याच्या माध्यमातून देशाला संदेश देऊ इच्छितो ह्या देशाची लोकशाही आणि ह्या देशाचं संविधान हे टिकलं गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तो आत्मा जपण्याचं काम आज ह्या निमित्ताने आम्ही सांगत आहोत. पण भाजपच्या मंत्र्यांनी ज्या प्रकारे आरोप केले की लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.